सर्वप्रथम सर्वांचं आपल्या लाडक्या भाऊच्या यूट्यूब चॅनेलवर सर्वांचं स्वागत। तर आजचे जे क्वेश्चन्स आहेत ते आपण लगेच स्टार्ट करू। क्वेश्चन 1 आहे, जलेबीचा आविष्कार कोणत्या देशात झाला होता? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए चीन, ऑप्शन बी भारत, ऑप्शन सी जपान, ऑप्शन डी अमेरिका। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा। तर याचं उत्तर आहे जलेबीचा आविष्कार भारत देशात झाला होता। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 2 आहे, सूर्य कोणत्या वस्तूपासून बनलेला आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए धूळ, ऑप्शन बी आग, ऑप्शन सी माती, ऑप्शन डी दगड। याचं उत्तर आहे सूर्य आगीपासून बनलेला आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 3 आहे, साखरेचा शोध कोणत्या देशात लागला होता? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए चीन, ऑप्शन बी भारत, ऑप्शन सी श्रीलंका, ऑप्शन डी अमेरिका। ह्याचं उत्तर साखरेचा शोध भारत देशात लागला होता। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 4 आहे, कोणत्या देशाला पहाडी देश म्हटले जाते? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए चीन, ऑप्शन बी भारत, ऑप्शन सी नेपाळ, ऑप्शन डी जर्मनी। जर उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा आणि अजूनही आपले तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। याचं उत्तर नेपाळ देशाला पहाडी देश म्हटले जाते। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। तर क्वेश्चन 5 आहे, कोणता प्राणी लगातार 3 वर्ष उभा राहू शकतो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए उंट, ऑप्शन बी घोडा, ऑप्शन सी बकरी, ऑप्शन डी जिराफ। उत्तर घोडा प्राणी लगातार 3 वर्ष उभा राहू शकतो। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 6 आहे, कोंबडा कोणत्या देशाचा राष्ट्रीय पक्षी आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए रूस, ऑप्शन बी भारत, ऑप्शन सी श्रीलंका, ऑप्शन डी अमेरिका। उत्तर आहे कोंबडा श्रीलंका देशाचा राष्ट्रीय पक्षी आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 7 आहे, गर्भवती महिलांनी कोणते फळ खाऊ नये? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए संत्री, ऑप्शन बी पपई, ऑप्शन सी नारळ, ऑप्शन डी सफरचंद। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा। याचं उत्तर गर्भवती महिलांनी पपई फळ खाऊ नये। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 8 आहे, ब्रेड खाल्ल्याने कोणता आजार होतो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए कब्ज, ऑप्शन बी कॅन्सर, ऑप्शन सी कावेळी, ऑप्शन डी डायबिटीज। ह्याचं उत्तर ब्रेड खाल्ल्याने डायबिटीज आजार होतो। याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 9 आहे, कोणत्या जीवावर पेट्रोल टाकल्याने तो मरून जातो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए साप, ऑप्शन बी विंचू, ऑप्शन सी झुरळ, ऑप्शन डी कासव। ह्याचं उत्तर विंचू जीवावर पेट्रोल टाकल्यास तो मरून जातो। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 10 आहे, भारतात कोणत्या फळाचे सर्वाधिक जास्त उत्पादन होते? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए केळी, ऑप्शन बी आंबा, ऑप्शन सी खजूर, ऑप्शन डी सीताफळ। जर उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा आणि अजूनही आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। तर याचं उत्तर आहे भारतात केळी फळाचे सर्वात जास्त उत्पादन होते। याचं उत्तर आहे ऑप्शन ए। तर क्वेश्चन 11 आहे, नॉर्वे देशात किती दिवस सूर्य मावळत नाही? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 76 दिवस, ऑप्शन बी 80 दिवस, ऑप्शन सी 85 दिवस, ऑप्शन डी 90 दिवस। याचं उत्तर नॉर्वे देशात 76 दिवस सूर्य मावळत नाही। याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 12 आहे, कोणत्या देशाला पांढऱ्या हत्तीचा देश म्हणतात? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए नॉर्वे, ऑप्शन बी भारत, ऑप्शन सी जपान, ऑप्शन डी थायलंड। ह्याचं उत्तर थायलंड देशाला पांढऱ्या हत्तीचा देश म्हणतात। याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 13 आहे, भारतामध्ये बाप नावाची रेल्वे स्टेशन कोठे आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए केरळ,
ऑप्शन बी आसाम, ऑप्शन सी जोधपूर, ऑप्शन डी आंध्र प्रदेश। हे जो उत्तर आहे भारतामध्ये बाप नावाचे रेल्वे स्टेशन जोधपूर येथे आहे। हे जो उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 14 आहे, केळी खाल्ल्यानंतर काय खाल्ल्याने सर्व आजार होऊ शकतात? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए दूध, ऑप्शन बी मसूर, ऑप्शन सी पाणी, ऑप्शन डी साखर। जर उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा आणि अजूनही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। हे जो उत्तर आहे केळी खाल्ल्यानंतर मसूर खाल्ल्याने सर्व आजार होऊ शकतात। हे जो उत्तर आहे ऑप्शन बी। जो की आपला लास्ट जो की 15वा जो क्वेश्चन आहे तो आहे, अस्वल कोणत्या देशाचा राष्ट्रीय प्राणी आहे? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए चीन, ऑप्शन बी रशिया, ऑप्शन सी जपान, ऑप्शन डी अमेरिका। तर याचं उत्तर मला सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्ही आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या। तर चला आपण भेटू उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग जीकेच्या व्हिडिओमध्ये।